नमस्कार, जय महाराष्ट्र. आत्ता म्हणजे कालपासून एक नवीन न्यूज चालू झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, सगळीकडे काय ना काहीतरी झालं. बरेच दिवसानंतर आयुक्त बदलण्यात आले, आयुक्त बदलले गेले, हे झाले, नवीन आयुक्त आले. तर आता बृहन्नगरपालिका म्हणजे मुंबई नगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते सांगतात की तुम्ही मच्छी कापायची नाही तर अख्खी विकायची. तू आरतुरीत बोलतो, एक क्लास ऑफिसर आहेत, पण जर आमच्या जातीवर आणि आमच्या जीवनशैलीवर जर तुम्ही येत असाल, कारण की तुम्ही आलात बाहेरून, जे आहे ते तोंडावर सांगतो तुम्हाला, तुम्ही आलात बाहेरून. आज मुंबई आगरी कोल्यांची बोलली जाते की ज्यांनी वसवली, ज्यांच्या जीवावर तुम्ही राहताय, ती कोली लोक जी काय मेहनत करतात. तुम्ही कधी समुद्रात आहे ना फक्त असं फिरायला जाता, जेव्हा त्या लाटांमध्ये माणूस, जेव्हा एखादा कोली जातो आणि त्याच्यानंतर त्या तिथून तो येतो, तेव्हा तो मावरा मावरा म्हणजे मच्छी घेऊन येतो, त्याच्यानंतर त्याचं घर चालतं. ह्या जेव्हा ते कष्ट करतो ना, ते कष्ट काबाड कष्ट कसं करतात ते बघायला आहे ना तुम्ही नसता. त्याच्यानंतर त्यांनी काय काढलं की मच्छी मार्केटमध्ये मच्छी कापायची नाही, वास येतो. मग मला एक सांगा, जेव्हा ॲक्सिडेंट होतो किंवा एखादा मयत पावला जातो, मृतदेहाचं तुम्ही पोस्टमॉर्टम काय करता? अख्खाच्या अख्खा द्या ना मग. ते नियम तुम्हाला बदलू शकत नाहीत, पण तुम्हाला काय बदलायचं आहे, तर मच्छीमारांचा व्यवसाय कसा बंद करता येईल, म्हणजे इथल्या भूमिपुत्रांवर कसा काय अन्याय करता येईल, इथला भूमिपुत्र कसा पाठी राहील, तर ह्याला कारणीभूत कोण आहेत, तर हे असली थर्ड क्लास माणसं. जर तुम्हाला इथं राहायचं नसेल, सरळ तुमच्या बॅगा पॅक करा, गुजरातला जा. तुम्हाला वास सहन होत नाही, कपडे भरा, गुजरातला जा. आमचे आगरी कोली लोक दररोजची मच्छी मटण खातात, आम्ही खाऊ, आम्ही सुखी होऊ. तुम्हाला आमच्या गाण्यांपासून त्रास, आमच्या हळदींपासून त्रास, आमच्या मच्छीपासून त्रास, मग कशाला गाण मारायला आहे येता? राहा ना मग या गुजरातमध्ये, जा ना गुजरातमध्ये, राहा ना दयाच, कणाला इकडे येता? तुम्हाला आमची मच्छी नाही खायची, मग तुम्हाला काय अंडा का नाही रे, काय रे? अंड आपला अंडा पाव, मग तो का तेवढाच खायचा आहे? एवढा एवढा पाहिजे असेल दुसरा घ्या. शिव्या नाही द्यायच्यात. बरेचसे लोक, माझी मम्मी मम्मी सगळे बोलतात, सतीश शिव्यानं जरा कंट्रोल कर, त्यासाठी शिव्यानं देतं सांगतो. तुमच्या ज्या दोन आहेत त्या काढा, विका आणि गुजरातला जा. आमची लोक मच्छीवाले होतीत, मच्छीवाले आहेत, मच्छी विकणारच. फापडा ढोकला विकायला आम्ही गुजराती नाही, आम्ही परप्रांतीय नाहीत, आम्ही भूमिपुत्र आहेत. तुम्हाला जर आमच्या इथं राहायचं आहे तर मच्छीचा वास घ्यायलाच लागेल आणि मच्छी ही बघायलाच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.